नमस्कार महाराज. आज दुसऱ्या विषयावर बोलायचं आहे. काम सरो वैद्य मरो, दुनिया बस मतलब की यार है. कामापुरता मामा. महाराज, प्रत्येक ह्या प्रसंगातून प्रत्येक माणूस गेलेला असेल की साला याचं काम होऊन गेलं, हा आता कालचा दगड याचा निघून गेला, हा पुढे निघून गेला, किंवा याचं काम सरून गेला, हा मला विसरून गेला. प्रत्येकाला प्रत्येकाला हा प्रॉब्लेम झालाच असेल. म्हणजे काय किती मतलब आहे, कामापुरतं येतो, काम झालं की निघून जातो. तर महाराज, ह्या माझ्या मतात जे मी मत मांडणार आहे आता, याच्याशी तुम्ही सहमत असू शकतात, न सहमत असू शकतात. कदाचित मी तुमच्या मतांच्या हिशोबाने चुकीचा असू शकतो, काहीच हरकत नाही. पण मला जे वाटते मी आज तुमच्या समोर बोलतोय, कारण की 7-8 वर्षामध्ये मी जे अनुभवलेलं आहे त्याच्यावरनं मी ही गोष्ट बोलतोय महाराज. तर काय, आपल्या डोक्यामध्ये हे जे गाणे, हे ज्या म्हणी आहेत ना, याच चुकीच्या पेरल्या गेलेल्या आहेत. कसं काय? तर महाराज, दुनिया मतलब की यार आहे, कामापुरता मामा. दगडाखालचा आत गेला की माणूस विसरतो दुसऱ्याला. तर एक गोष्ट याच्यामध्ये मला सांगायची आहे महाराज. हो, तसंच आहे आणि आपल्याला हे मान्य करावं लागेल. मग याच्यासाठी काय करता येईल? तर महाराज, आता मी आहे, माझा यूट्यूब चॅनल आहे, इन्स्टा चॅनल आहे. आता इंस्टाला माझे जवळपास 30,000च्या वर फॉलोअर्स आहात तुम्ही. तर मी का, माझ्या फॉलोअर्स तुम्ही का आहात माहिती आहे का? याचा थोडासा बॅकग्राऊंडला जाऊन विचार करा. माझे तुम्हाला, तुम्ही का बघतायत? मी काही तुम्हाला देतोय. जर मी तुम्हाला काहीच दिलं नाही, मी तुम्हाला नुसतं युट्यूबचं चॅनल बनवलं आणि काही बडबड करत राहिलो, काही उपयोगाचंच दिलं नाही, तुमच्या फायद्याचंच दिलं नाही, तर तुम्ही मला सबस्क्राईबही करणार नाही, फॉलोही करणार नाही. मी कोणचीच व्हिडिओ असतील असे की फॉलो करा आता म्हणायला लागले, पहिले तर ते समजत नव्हतं मला. तर होतं का असं महाराज, तुम्ही का जुडले माझ्याशी? याचं मेन कारण आहे महाराज, मी तुम्हाला काहीतरी दिलंय. मग आता जर समजा माझ्यापासून तुम्ही काही घेतलाय, तर मी तुम्हाला असं म्हणणं योग्य नसेल. दुसरी गोष्ट महत्वाची महाराज, एखादी माणूस आपल्यापासून काम घेऊन निघून जातो, आपल्याला काम पुरवठा वापरून करून घेतो, असं ज्यांना भावना वाटत असेल ना महाराज, त्यांच्यासाठी एक गोष्ट मी सांगू इच्छितो की महाराज, आपली उपयुक्तता कमी होऊ देऊ नका. म्हणजे लोक आहेतच, लोक ही युनिव्हर्सचा नियमच आहे की लोक कामापुरते वापर करतीलच. मग याच्यामध्ये काय करायचं, आपली उपयुक्तता कमी होऊ देऊ नका, आपली क्रेडिबिलिटी कमी होऊ देऊ नका. म्हणजे नाही समजलं सर मला? म्हणजे महाराज, आज मी व्हिडिओ बनवतोय, माझा रोजचे रोज फॉलोअर्स वाढत जात आहेत. मी व्हिडिओ बनवणं बंद करू द्या किंवा काही चुकीचीच माहिती तुमच्या समोर देऊन द्या, व्हिडिओ माझे कमी कमी होत जातील. का? माझी क्रेडिबिलिटी घटत जाईल. म्हणजे हे सांगायचं मतलब आहे महाराज, आज एखादी माणूस तुमचा फायदा घेऊन गेलाय, बरोबर? एखादी माणसाने तुमचा फायदा उचललेला आहे आणि तुमच्या डोक्यात तो बसून जातो की नाही, अरे याला साला सबक शिकवला पाहिजे. पण तो कधी शिकवला जाईल? जेव्हा तुम्ही त्याच्यात तुमची जी आता तो फायदा त्याने घेतलाय त्याच्यापेक्षा तुम्ही अजून काहीतरी नवीन शिकाल, जेणेकरून त्याला तुमची गरज पडेल, तेव्हाच तो तुम्हाला त्याला सबक शिकवता येईल. आणि त्यासाठी आपली उपयुक्तता कमी होऊ देऊ नका. हे एकदम बरोबर आहे, लोकांनी फायदा उचललाच पाहिजे, लोक घेतीलच. आज तुम्ही गावांमध्ये जाऊन बघा महाराज, बैलजोड्या किती राहिल्यात रे? किती बैलजोड्या आहेत तुमच्या घरामध्ये? तुमच्या 10 वर्ष 20 वर्षा पहिले विचार करा, प्रत्येक घराबरोबर बैलजोडी आणि गाडं होतं मागे. गाडं आमच्या आयराणी भाषेत म्हणतात, मागे बैलगाडी आणि बैलजोडी आणि मागे गाडं. तुम्ही समजून घ्या, मराठीत मला ते सांगता येत नाहीये, अहिराणी भाषेचा शब्द आहे. तर हे होतं महाराज मागे. आता काय झालेलं आहे, आता तिची जागा आता फक्त गावामध्ये 10 ते 12 लोक आहेत ज्यांच्याकडे बैलजोडी आणि गाडं आहे. का? त्याची उपयुक्तता संपून गेली, तर त्याची गरज संपून गेली. त्याची गरज संपून गेली महाराज, तो उपयोग नाही झाला. छोटे मोबाईल यायचे पहिले, छोटे मोबाईल, आज त्याची कंडिशन काय आहे महाराज? नाही सारखे झाले महाराज. ज्या टीव्ही, आता माझ्याकडे टीव्ही होती आमच्या घरामध्ये, सगळ्यात पहिले आणलेली 2008-7ला. पूर्ण गली येऊन बसायची घरामध्ये, पूर्ण गलीचे लोक असं पूर्ण बसायचे ते टीव्ही पाहायला. आज त्या टीव्हीकडे लोक एकदम कमी ढुंकून पाहतात. प्रत्येक जण मोबाईलमध्ये. का? उपयुक्तता संपली, गरज संपली त्याची, त्याची जागा दुसऱ्याने घेतली. तर मला हेच सांगायचंय महाराज की आपली गरज कुठल्याच याच्यामध्ये संपू देऊ नका, शेवटपर्यंत मरेपर्यंत संपून देऊ नका. ज्या दिवस तुमची गरज संपेल लोकांसाठी, त्या दिवशी तुम्ही
खालच्या लेवलला जाणं तुम्हाला भाग आहे आणि भाग आहे महाराज. तर एवढं माझं सांगण्याचा प्रयत्न होता. तर आजसाठी एवढंच महाराज. हे मतलब काही नाही, हे डोक्यातून काढून टाका. लोक आपला फायदा घेणार आहे, जो तो ज्याच्या त्याच्या ज्याच्या त्याच्या पुढे जाण्यासाठी एक एक्सपेरिमेंट केला गेला होता की पाण्यामध्ये डोक्यावरती त्या माकडच्या डोक्यावरती लहान पिलं होतं त्याचं आणि पाणी वाढत वाढत गेलं. ते इतकं पिल त्याने इथलं पाणी झालं तर इथे आणलं, इथलं पाणी झालं तर इथपर्यंत आणलं, इथलं पाणी झालं तर इथपर्यंत आणलं. जेव्हा पण तिथे इथे पाणी झालं ना, तिने पायाखाली टाकलं महाराज. युनिव्हर्स आहे, जो तो ज्याचा त्याचा जीव वाचवण्यासाठी पुढे जाण्यासाठी प्रयत्न करेल. एखादी दोन अपवाद राहतात, देव माणसं त्यासाठी वेगळी क्रायटेरिया लागतात, ते याच्यात बसत नाही. पण बाकीचं तुम्हाला असेच भेटेल महाराज. तर त्यासाठी तुम्ही प्रिपेअर राहा आणि आपली उपयुक्तता कमी होऊ देऊ नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.